श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर चला आज मी रेडी होऊन कुठे निघाले, तर चला आज आजच्या आपण ब्लॉगमध्ये बघू. तर आम्ही निघालो होतो खरसुंडीला, कारण आपल्या खरसुंडी देवस्थानचं दर्शन घ्यायचं राहिलं होतं, तर आम्ही तिकडे निघालो होतो दर्शन घेण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता उन्हाचा किती प्रवाह. आम्ही दुपारी भर उन्हालाच निघालो होतो, त्याच्यामुळे आम्ही तोंडाला वगैरे बांधलं होतं. आणि बघा आता येऊन पोहोचलो ताशाने मुलांना पहिला पाणी, कारण ऊन भरपूर असल्यामुळे पाण्याची तहान लागली होती, तर मुलं वगैरे पाणी वगैरे पिले. आणि त्याच्यानंतर आम्हाला काय देवाला घ्यायचं ते सामान वगैरे आम्ही इथं घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही बघा आतमध्ये निघालो आपल्या सिद्धनाथ बाबांचं दर्शन घेण्यासाठी. तर ऊन खूप असल्यामुळे आम्ही इथं पूर्ण इथे हे जवळ येऊन आपली चपला वगैरे सोडल्या. तर चप्पल सोडता क्षणी पायाला एवढे चटके लागत होते की नको असं वाटत होतं. तर हे बघू शकता आम्ही येऊन आतमध्ये आपलं दर्शन घेतलं नाथ बाबांचं. पोळ्यांचा वगैरे नैवेद्य होता आमचा, तो दाखवला, हार वगैरे चढवला. आणि ही जी यात्रा खूप मोठी भरते चैत्र महिन्यात, तर आम्हाला यात्रेला यायला जमलं नाही, त्याच्यामुळे आम्ही ऐनवेळी येऊन दर्शन घेऊन जातो. तर हे बघा दर्शन घेतलं. त्याच्यानंतर हे बघा बाहेर आपले देवदेवतांनी छोटे छोटे वगैरे मंदिर दर्शन घेत होतो. तर आमची आमया बघा, तिनं जसा पेढ्याचा बॉक्स घेतला होता तसा तिने स्वतःच्या हातातच घेतला होता, कारण तिला पेढे खूप आवडतात. तर ती बघा आता इथे छोटे छोटे देवस्थानला सगळे पेढे छोटे छोटे घेऊन अशी लावत आणि स्वतः पण खाते आणि लावते पण. आणि इथं बघा मला म्हणते आतमध्ये मग मी काही देव दिसत नाही. मी मला लागं तिथं देवांची पालखी असते. जरा ती बघा कशी बघते वाकून, आणि पेढा एक ठेवते आणि एक खाते. अशी करत करत तिनं पेढ्याचा बॉक्स पूर्ण संपवून टाकला होता ठेवत आणि थोडा खात. आणि त्याच्यानंतर बघा आता मी पुढे निघालो, तर त्याला माकड दिसलं होतं. ते माकडच म्हणतो ते मला बघत बसायचं आहे. तर तिनं माकड तिथंच बघत 5-10 मिनटं उभं राहिली. आणि आम्ही सगळं मग आजूबाजूला दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही बघा बाहेर आलो दर्शन घेऊन. तर दर्शन मस्त झालं, कारण गर्दी वगैरे भरपूर नसल्यामुळे दर्शन हे मस्त झालं आमचं. पण ऊन खूप होतं, तर त्याच्यामुळे जास्त वेळ आम्ही नाही थांबलो. तर बघा इकडं आता निघालो. तर काय मुलं खेळणी बघितले की तर पहिला त्यांना खेळणी हे पाहिजेच. तर हिनं काहीतरी खेळणं बघितलं होतं दुकानात, तर ती खेळणं घेण्यासाठी बघा आता हिला काय पाहिजे होतं काय माहिती, हे हात मग तिने घेतलं. त्याच्यानंतर आर्यन बोलला मला बॅट. तर इथं आम्ही बॅट बघत होतो. मग बॅट वगैरे बघितली, पण हे एका दुकानात नाही पसंत पडली. मग म्हणलं चला आपण रस वगैरे पिऊया, कारण ऊन भरपूर असल्यामुळे आणि आमचा पण उपवास असल्यामुळे म्हणलं चला पिलं आम्ही रस वगैरे. आणि इकडे बघा आता आमया कशी गाडीवर बसून आपली करवंद खात बसली आहे. तर आम्ही त्याला बॅट वगैरे घेतली नंतर. आणि त्याच्यानंतर आम्ही आता घरी निघालो. तर चला म्हणलं बाईकवरती बसून थोडं आपलं करवंद खात जाऊया. चला बाय.